तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या ताटात येणारा पदार्थ किती सुरक्षित आहे? कारण आता थेट FDA आयुक्तांनी मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर असा काही दणका दिलाय की हॉटेलवाल्यांची झोपच उडाली आहे. डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच कठोर कारवाईचा सपाटा लावलाय. सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत ते राज्यातील खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कटिबद्ध आहेत. ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या अलीकडच्या आदेशावरूनच ते ग्राहकांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी किती गंभीर आहेत हे स्पष्ट होतंय. पण आता मुंबईतील 6 मोठ्या हॉटेल्सवर झालेल्या कारवाईनं मात्र खळबळ उडाली आहे. अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याबद्दल या हॉटेल्सवर, रेस्टॉरंट्सवर आणि बेकऱ्यांचे अन्न सुरक्षा परवाने हे थेट निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेशच आहे. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. ती हॉटेल्स नेमकी कोणती आहेत आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई झाली आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर. नरिमन पॉइंटचं फ्लिंट अँड वारसा मुंबईतील या प्रसिद्ध रेस्टॉरंटची 27 जूनला तपासणी करण्यात आली. इथं अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार म्हणजेच मिस ब्रँडिंग आढळून आलं. ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दुसरी बेकरी ही बोरवलीची आहे, MK बेकरी. या बेकरीमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचं आढळलं. शिवाय उत्पादन विभागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि योग्य लेबल नसलेला साठा सुद्धा जप्त करण्यात आलाय आणि यामुळे पदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तिसरं भांडूपचं हॉटेल श्रीकृष्ण. इथं रेफ्रिजरेटरची स्थिती ही इतकी निकृष्ट होती तसंच स्वच्छतेच्या अनेक त्रुटी सुद्धा निदर्शनास आल्यात. यानंतर सांताक्रूज पूर्वचं हॉटेल गोपाळकृष्ण. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या हॉटेलच्या स्वयंपाकघरात उंदीर फिरत होते. जिथं आपण अन्न खातो तिथं जर अशी परिस्थिती असेल तर आपल्या आरोग्याचं काय? यानंतर अंधेरीचं कराक एंटरप्राइजेस. इथं झुरळांचा प्रादुर्भाव हा प्रचंड आढळून आला. त्यानंतर वांद्रे म्हणजेच बांद्रा इथलं मद्रास डायरीज. या ठिकाणी सुद्धा स्वच्छतेबाबत नियमांचं पालन झालं नसल्याचं निदर्शनास आलं आणि ज्यामुळे प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे. हे सगळे प्रकार फक्त भयानकच नाहीये तर ते थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. अस्वच्छता, मुदतबाह्य पदार्थ आणि नियमांचं उल्लंघन यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. FDAनं स्पष्ट केलंय की ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाला सोडलं जाणार नाहीये. या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मात्र मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDAच्या पथकानं राज्यभरात भेसळयुक्त गुटखा आणि पान मसाल्यांच्या विरोधात सुद्धा धडक मोहीम सुरू ठेवली आहे. ग्राहकांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी हॉटेल्सना फक्त अन्न आणि पाण्यापुरतच मर्यादित न राहता इतर सोयी पुरवण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत. हॉटेलमध्ये आल्यानंतर ग्राहकांना सुरक्षित पाणी, हात धुण्यासाठी द्रवसाधन, साबण, स्वच्छ टॉवेल आणि साबण देणं हे बंधनकारक करण्यात आलंय. या मूलभूत सुविधांमुळे ग्राहकांचं आरोग्य सुरक्षित राहायला मदत होईल असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान FDAनं नागरिकांना सुद्धा आवाहन केलंय की जर तुम्हाला कोणत्याही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल शंका वाटत असेल आणि कुठेही अस्वच्छता आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवा आणि यासाठी प्रशासनानं 1800-222-365 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलाय. जागरूक नागरिक म्हणून आपण एक सुरक्षित आणि निरोगी समाज नक्कीच घडवू शकतो. तुमच्या परिसरात सुद्धा अशा कुठल्या हॉटेल्स किंवा बेकऱ्या आहेत का जिथं स्वच्छतेचे नियम हे पाळले जात नाहीयेत? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.